ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजीत सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे। यामध्ये 3 नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे। 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। दरम्यान खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत बोट दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पित केली आहे। पाहुयात काय केलं ट्विट। मुंबईत गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली। घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे। यात मृत्युमुखी पडलेल्या नौसेनेच्या जवानांनी तातडीनं मदत केली आणि बचाव कार्य सुरू केलं। त्यामुळे अनेक जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं।